हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो सगळ्यांना हॅपी न्यू इयर. न्यू इयर थोडं लेट चालू झालेलं आहे. महाबळेश्वरवरून आल्यावरती आम्ही सगळेजण आजारी होता. अभि स्टील अनवेल. मी आता ऑलमोस्ट फाईन झालेली आहे. सो जसं प्रॉमिस केलेलं की डेली रुटीन व्लॉग शूट करणार आहे. सो आज आम्ही डिसाईड केलं आहे की डेली रुटीन व्लॉग शूट करते मी. सो मॉर्निंग झालेली, आज फ्रायडे मॉर्निंग आहे. सो आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत. नॉनव्हेज म्हटलं की नाश्त्यापासून नॉनव्हेज लागतं. सो फिश करी इज इन मेकिंग. वहिनीने ऑलमोस्ट चालू केली आहे तयारी. आम्ही झालेलं आहे फिश करी बनवत ठेवलेली आहे. आणि आई गेल्या आहेत स्कूलला. सो ज्यांना कोणाला माहीत नाही, सो आई टीचर आहेत. सो त्या स्कूलला गेल्या आहेत. त्या आफ्टरनूनपर्यंत येतील. आमची मॉर्निंगची रुटीन अशीच असते. आई लवकर जातात, मग नंतर आम्ही दोघे उठतो, ब्रेकफास्ट बनवतो आणि टिफिन्स असतात आमचे, तर आम्ही असतो मी आणि अभि. अँड देन वी गो. विथ रिगार्ड्स टू दादा, सगळ्यांना प्रश्न असतात की बाकीचे फॅमिली मेंबर्स काय करतात. सो आजच्या व्लॉगमध्ये सगळं काही कवर होणार आहे. सो लास्टपर्यंत असंच बघत राहा. माझा आणि अभिचा, नॉट माझा आणि अभिचा, इनफॅक्ट सगळ्यांचाच आपला फेवरेट सीझन ते म्हणजे विंटर आलेलं आहे. विंटर म्हटलं की आपली स्किन खूप ड्राय होत असते. त्याचबरोबर लिप्स सुद्धा खूप ड्राय आणि असे डल होऊन जातात, क्रॅकी होऊन जातात आणि त्याने कम्प्लीट लुक एकदम डल होऊन जातं आपल्या लिप्समुळे. पण या सगळ्यांना आय हॅव अ व्हेरी बेस्ट सोल्युशन. ते म्हणजे मामाअर्थचं न्यूली लॉन्च्ड रोज चेरी उपटन नरिशिंग लिप बाम. हे 3 व्हेरियंट्समध्ये अवेलेबल आहेत. ते म्हणजे रोज, चेरी आणि उपटन या 3 व्हेरियंट्समध्ये अवेलेबल आहेत. नॉन टिंटेड सुद्धा अवेलेबल आहेत आणि टिंटेड सुद्धा आहेत. सो जसं तुम्हाला पाहिजे, ज्या ओकेशन पाहिजे तसं आपण यूज करू शकतात. आणि ह्या लिप बामचं सर्वात प्लस पॉईंट असा आहे की हे सुपर अफोर्डेबल आहेत. म्हणजे एकदम कमी प्राईसमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे मला जसं पाहिजे मी तेवढे घेऊ शकते आणि माझ्या मूडनुसार यूज करू शकते. आणि हे 100% टॉक्सिन फ्री आहेत. हे लिप बाम्स आपण एव्हरीडे यूज करायला एकदम सेफ आहेत. यात नॅचरल इंग्रेडियंट्स आहेत. ते म्हणजे शेअर बटर आणि कोकोनट ऑइल आणि विटॅमिन ई आहे. यात 100% गुडनेस ऑफ नॅचरल इंग्रेडियंट्स आहेत. ते म्हणजे शिया बटर आणि कोकोनट ऑइल, ज्याने मी नेहमी कॉन्फिडंट असते, अश्युअर्ड असते की माझे लिप्स एकदम मॉइश्चराईज आणि नरिश करतात आहेत. यात अजून की बेनिफिट्स असे आहेत की हे सेफ सर्टिफाईड आहेत, 100% नॅचरल आहे, सॉफ्ट आणि असं प्लम्प असं लुक देतं आपल्या लिप्सला, नरिश करतं आणि सूथ करतं आपल्या लिप्सला. याचे की इन्ग्रेडियंट्स आहेत कोकोनट ऑइल, शे बटर, विटॅमिन ई. कोकोनट ऑइल मॉइश्चरायझिंग करतं, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, नरिश करतं लिप्सला आणि इन्फेक्शनपासून प्रिव्हेंट करतं. शे बटर एनरिच इन विटॅमिन एफ आहे. शे बटर सूथ करतं ड्राय आणि चेप्ड लिप्सला, प्रोटेक्ट करतं UV डॅमेजपासून. विटॅमिन ई हील करायला हेल्प करतं आणि ड्राय लिप्सला हीलिंग इफेक्ट देतं. विटॅमिन ई सेल टर्नओव्हर आणि रिजनरेशनला प्रमोट करतं. सो मामाअर्थचं बेस्ट पार्ट आहे ते म्हणजे त्यांचं प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. म्हणजे एव्हरी टाइम यू बाय एनी प्रोडक्ट्स फ्रॉम मामाअर्थ's ऑफिशियल वेबसाईट or app, Mamaearth link your order with a tree, and by 2025 Mamaearth is planning to plant more than 1 million trees as a part of its initiative. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला माहितीच आहे की मामाअर्थचे प्रोडक्ट हे Amazon, फ्लिपकार्ट, नायकावर अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या स्टोर्समध्ये सुद्धा आता मामाअर्थचे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत. सो नेक्स्ट टाइम जेव्हा कधी तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट्स तुमच्या नियरबाय स्टोर्समध्ये दिसले तर माझ्या कॉमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून मला सांगा की आमच्या आजूबाजूला मामाअर्थचे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत. आणि तुम्ही माझा कूपन कोड अभोनी 2023 ते पण यूज करू शकतात आणि 20% ऑफ घेऊ शकतात मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर. सो लवकरात लवकर माझा कूपन कोड यूज करा आणि मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करा की काय तुम्ही छान छान परचेस करू शकतात. आणि मी तोपर्यंत निघते, बघते वहिनी काय करते. लेट्स गो. सो खूप लोकांना तुझ्याबद्दल प्रश्न आहेत, तू एक्झॅक्टली करते काय, म्हणजे हिचं. एनिवेज तू चालू कर, तुझं क्वालिफिकेशन काय?
बापरे, माझ्यावर आज इंटरव्ह्यू आहे का म्हणजे? नाही सगळ्यांबद्दल. सो आईबद्दल जसं मी सांगितलं की आई टीचर आहेत, तर तुझ्याबद्दल काय बोलायचं तुला, की क्वालिफिकेशन काय आहे? मी आधी डिप्लोमा केलाय इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम मधून आणि त्याच्यानंतर BE केली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून. सो ती लग्नाच्या आधी वर्किंग वुमेन होती. काम करायची. नंतर मग लांब असल्यामुळे आता तिने सोडलंय. सो राईट नाव ती घरीच असते है ना. करू सुरुवात. लवकरच सुरुवात करणार आहे ती. सो तुम्हाला लवकरच काहीतरी वेगळं दिसेल. काहीतरी वेगळं का? लवकरच. एनिवेज, आणि दादाबद्दल काय बोलायचं? दादाचं प्रोफेशन सांग. तो तर काय सांगण्यास राहिला, तू सांग. जेव्हा दादा सांगतील तेव्हाच. सो इवन ही इज अन इंजिनियर. दादा पण इंजिनियर आहे. जसे आम्ही दोघं ॲडव्होकेट आहोत तसे तो इंजिनियर आहे. पण त्यांना बिझनेस लाईन मध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे ते IT इंजिनियर आहेत, पण त्यांना बिझनेस लाईन मध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, इज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, म्हणून त्यांना जॉब आवडत नाही. जॉब पण आवडत नाही, जॉब करणारे आवडत नाही, म्हणून तिला वहिनीला जॉब करायला नाही सांगितलंय त्यांनी. परमिशनच नाही, करायचंच नाही. हॅलो, गुड मॉर्निंग. काय बोलतेस? तेच बोलली, आमची फिश करी ऑलमोस्ट रेडी होत चालली. की आमचं काय बोलतात, नॉनव्हेजच्या दिवशी आम्हाला सकाळपासून मच्छी लागते किंवा मटण लागतं, काही लागतं. आज तरी थोडक्यात आहे, फिश करी आहे, नाही तर फिश फ्राय असते, भरपूर काय असतं. आणि काय बोलायचं आहे? तूच बोलणे. न्यू इयर कसं चाललंय? मस्त. आम्ही आल्यापासून तर आजारीच होत. त्याच्यातच. गुड मॉर्निंग. सध्या गुड मॉर्निंगच्या स्थितीत नाहीये, पण काय आता दीदी आवाज बंद करू नको, चालू मत नको. सो अभिची मॉर्निंग झालेली आहे 10:30 वाजता. 10:30 नाही, लवकर झाली आहे. पण आम्ही 10:30लाच खालती येतो, पण खाली 11ला कधी कधी येतो. एवढ्या सगळ्या गोळ्या आहेत, काय घ्यायच्या मला कळत नाही. आम्ही सांगते तुला कोणते. ही आहे का मॉर्निंग वाली? हे बघ, ही ही आहे होती. ना morning नाही, वाली? ही होती जी संपली आहे. ही मॉर्निंग वाली आहे ना आपली. रेंटॅक आहे, रेंटॅक. सो मी वरती आली, रेडी झाली. बेडरूम थोडंफार नीट अँड क्लीन करून ठेवलेलं आहे आणि आता निघते आहे ऑफिसला. चलो बाय, सी यू इन इव्हनिंग. सो फायनली मी तुम्हाला दिसतोय 2 ब्लॉग नंतर. माझा अवतार बघा. जस्ट दोघे पण ऑफिसला गेलेलो, कारण की खूप काम होतं, अर्जंट काम होतं, म्हणून त्यामुळे ऑफिसला जावं लागलं. मी थोडाफार बरा आहे. आता रेमेडी तुम्ही बघितलीच आहे, रेमेडी चालू केली आहे. आणि या दोघी पोरी आता काय करतायत माहिती आहे. चेतनाचे मी नवीन गाणं एक चेतनावर गाणं क्रिएट केलं आहे. सो तुम्हाला सांगू का चेतना? लोकांचे रिप्लाय काय येतील ते पण सांगा. नको, जाऊ दे. आता माझा आवाज ठीक नाही ना, तुम्ही आज गाऊन दाखवला असता. झालेलं आहे गाऊन. एकदा गाऊन झालेलं आहे अभिचं. काय बोलायचं. आणि आमच्या दोघांचे पण आवाज जास्त सुरेल इंडियन आयडल मध्ये घेतील असे झाले, त्यामुळे आम्ही काय बोलत नाही जास्त. सो चला कंटिन्यू राहा. चिकनची रेसिपी बघा, फाल्गुनीची आणि चेतनाची. सो चेतना किती दिवसांनी चेतना बोललो ना तिला. सो रेसिपी तुम्हाला इकडे बघायला मिळेलच. आणि मी खाता वेळेस नाही दिसणार तुम्हाला, कारण की मी चाललो आहे थोडंसं बाहेर. कारण की मी बरं आहे म्हटल्यावर मी बाहेर जातोय. बरं वाटल्यावर बाहेर जायचं असतं, कारण की थोडं ऍक्टिव्ह पाहिजे माणूस, त्याच्यासाठी मी बाहेर चाललोय. आणि हे बघा, हिला जास्त खूप करायला लागतं. स्वतःची पब्लिसिटी म्हणजे तुमचं प्रमोशन. ठीक आहे. मी आणि चेतनाच्या इंस्टाग्रामवर एक मस्त असं रील बनवणार आहोत, सो तुम्ही बघायला विसरू नका. मी बनवणार आहे ना, तुला काय करायचं, कॉमेडी रील असणार आहे, तुम्ही बघायला विसरू नका. सो चला कनेक्ट राहा यांच्याबरोबर आणि चिकनची रेसिपी बघा. ही रेमेडी आमच्या आवाज आणि हेल्थसाठी आहे बघा. आणि ही पण रेमेडी आमच्या हेल्थसाठी आहे आजची. आणि ही रेमेडी पण हेल्थसाठी आहे बघा. देखो इस लड़की को भांडी घासते हुए. सो वाह क्या लाइट है. सो
हे आहे आमचं विकेंड शॉट. विकेंड शॉट चल. पण हे सुरके पियायला लागते. हे आहे काढा काहीतरी कशाने तरी बनवला ते माहित नाही आता त्यांना डिटेल. चेतना नाही माहिती. अडुळशाचा काढा आहे तो. कसला अडुळशाचा काढा. आडुशाचा असला काढा. लोकांना काहीतरी वेगळंच वाटायचं. लोकांना काही वाटत नाही, तुम्ही सांगता म्हणून लोकांना वाटेल वेगळं. नाही. लोकांना बाकी काही वाटत नाही. कप मध्ये सर्दीसाठीच ना असं आई बोलले. खोकल्यासाठी. आमच्या हिरो मध्ये हाय तरी करा. आमच्या हिरो मध्ये हाय तरी करा. सो मामा आले. दिसतंय का ना माहिती. सो आमचा मस्त डिनर झालेला आहे. किचन पण ऑलमोस्ट क्लीन झालेलं आहे. सो बिलकुल कोणालाच चिकन गेलेलं नाही आहे. बॉयलर खायची सवय राहिली नाही आहे म्हणून चिकन गेलेलं नाही आहे. अभि नाही आहे. अभि मस्त पोपटे एन्जॉय करायला गेला आहे. आमचं 10 वाजले दिसते. 10 वाजलेत आणि डिनर वगैरे झालेलं आहे. सगळं झालेलं आहे. आता बेड टाईम झोपाची तयारी. सो नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमचा डेली रुटीन कसा वाटलं. एवढं प्रॉपर शूट करता आलं नाही पण जेवढं आहे तेवढं पॉसिबल झालं तेवढं शूट केलेलं आहे. सो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. चिल्ड्रन बाय. गुड नाईट. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.